नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्यासाठी काही नियम आणि महत्त्वपूर्ण टिप्स घेऊन आलेला, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चाटून वरून पाणी पिल्याने कधीही लठ्ठपणा येत नाही. नंबर 2, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका. याने ॲसिड रिफ्लॅक्स, पोटात जळजळ आणि अपचनसुद्धा होऊ शकते. नंबर 3, प्रवासात नेहमी पाय जवळ घेऊन पाणी प्यावे. अशा प्रकारे पाणी पिल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पायसुद्धा सुजत नाही. नंबर 4, कधीही शिंक, जांभई, आळस, लघवी, संडास, झोप, भूक आणि तहान हे जे वेग आहे हे कधीही आवरू नयेत. नंबर 5, कोणते वेग असतात? शिंक, जांभाडी, आळस, लघवी, संडास, झोप, भूक, तहान, अपान, वायू, रडणे, उलटी व शुक्रवेग हे सर्व वेगाचे प्रकार आहेत. नंबर 6, जेवण नेहमी खाली मांडी घालूनच करावे. असे न केल्यास पोटातील आतड्यांवर आणि जठरांवर खूप ताण येतो. पोटाचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना खाल्ल्याने मंदाग्नी, अपचन, वातप्रकोप यासारखे अनेक पोटाचे आजार होतात. त्यामुळे मांडी घालून खाली बसूनच जेवण करावे. नंबर 7, सकाळी नाश्ता झाल्यावर फळांचा रस, दुपारी ताक आणि रात्री जेवण झाल्यावर दूध पिणे आरोग्यासाठी हे खूप उत्तम आहे. नंबर 8, जे अन्न शिजवताना त्याला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही ते अन्न चांगल्या आरोग्यासाठी अन्न नसून एक विष आहे. नंबर 9, झोपताना नेहमी ब्रह्मचारी मुलामुलींचे डोके पूर्वेकडे तर विवाहित दाम्पत्याचे डोके दक्षिणेकडे असावे. तसेच विवाहित दाम्पत्याने नेहमी एकाच बेडवर झोपावे. झोपताना जोडगादी वापरू नये. नंतर 10, प्रत्येकाने दिवसभरात किमान 10 ते 12 ग्लास पाणी नक्कीच प्यावे. पाणी नेहमी शांतपणे खाली बसून घोट करत प्यावे. नंबर 11, नियमितपणे रोज एक सफरचंद खाल्ल्यास कोणतेही आजार होत नाहीत आणि व्यक्ती नेहमी तरुण राहते. नंबर 12, जेवण करताना तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा मग उत्तरेकडे असावे. दक्षिणेकडे तोंड असणे टाळावे शक्यतो. नंबर 13, सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा मग रात्री जेवण झाल्यावर 500 पावले अवश्य चालावे. नंबर 14, जेवणानंतर शतपावली केल्याने किंवा 20 मिनिटे चालल्याने खाल्लेले जेवण चांगले पचते. याने अधिकची चरबी वाढत नाही. नंबर 15, वास्तूचे तोंड हे नेहमी पूर्वेकडे किंवा मग उत्तरेकडे असणे हे खूपच शुभ असते. नंबर 16, उभ्याने पाणी पिणे किंवा मग उभ्याने जेवण करणे हे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतात. नंबर 17, म्हशीच्या दुधात जास्त फॅट असल्याने म्हशीचे तूप खाऊ नका. त्याऐवजी गाईचे दूध आणि तूप सेवन करा. नंबर 18, अभ्यास करताना विद्यार्थ्यांचे तोंड हे नेहमी उत्तरेकडे असावे. हे विद्यार्थ्यांना नाही समजलं तर पालकांना लक्षात ठेवावे. नंबर 19, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 40 ते 45 मिनिटांनी ग्लासभर पाणी प्यावे. पूर्ण दिवसभरात किमान 3 लिटर पाणी पिल्याने पोटाच्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. नंबर 20, जेवणानंतर किमान 5 मिनिटे तरी वज्रासनात बसा. यांनी पोटात वात जो राहते तो निर्माण होत नाही. नंबर 21, दररोज 2 तुळशीचे पाने चावून खाल्ल्याने कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहता येते. अतिशय महत्त्वाची टिप्स आहे ही. नंबर 12, एका दिवसात 2 ते 3 पेक्षा जास्त केळी खाणे टाळावे. खाण्याने वजन वाढते, कोष्ठबद्धता, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि किडनी फेल होण्याची शक्यता राहते. नंबर 23, दुपारी वाम कुक्षी नक्की घ्यावे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नंबर 24, दररोज 2 टोमॅटो खाल्ल्याने आतडे स्वच्छ होतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे आपली ती वाढते.
नंबर 25, नेहमी सूर्यास्ताआधी जेवण करा. अगदीच भूक लागली तर कोमट दूध पिऊन झोपा. रात्रीचे जड अन्न सेवन करणे टाळा. नंबर 26, 3 सफेद विष, 1 साखर, 2 मैदा आणि 3 पांढरी मीठ याचा वापर कमीत कमी करावा. नंबर 27, रात्रीच्या जेवणामध्ये राजमा, दही, भात खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पित्त होऊ शकतो. नंबर 28, रोज सकाळी डोळ्यांना थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यातील थकवा, सुस्ती आणि डोकेदुखी, तणाव कमी होते. नंबर 29, रात्री झोपताना 1 ग्लास दूध नक्कीच प्या. कधीही हाडे कमकुवत आणि ढिसूळ होणार नाहीत. नंबर 30, लघवीला जाण्यापूर्वी पाणी प्यावे, परंतु आल्यावर लगेच पाणी पिऊ नये किंवा जेवण करणे टाळावे. हा नियम शौचास जाताना पण असाच पाळावा. नंबर 31, लघवी करताना नेहमी खाली बसून करावी. सोय नसेल तर कमरेत पुढे वाकून करावे. नंबर 32, जेवण करताना नेहमी उजव्या नाकपुडीचा स्वर चालू ठेवावा आणि रस पिताना किंवा पाणी पिताना डावा स्वर चालू असावा. नंबर 33, दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 ग्लास कोमट पाणी जरूर प्या. याचे खूप सारे फायदे आहेत. नंबर 34, आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. केवळ सेंधव मीठ किंवा मग पांढरे मीठ वापरू नका, तर दोन्ही मीठ 1/4 ज्या प्रमाणात एकत्र करून वापरा. पांढऱ्या मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते तर पोटॅशियम प्रमाण कमी असते. या उलट सेंधव मिठात आयोडीनचे प्रमाण खूपच कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. अधिक काळ केवळ सेंधव मीठ खाल्ल्याने म्हणजेच पोटॅशियमचे पातळी वाढल्याने हृदय आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. तसेच केवळ पांढरे मीठ खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉल, रक्तदाब यासारखे आजार जडतात. नंबर 35, झोपेतून उठताना डाव्या कुशीवर होऊन उठावे. तसेच रात्री झोपताना देखील डाव्या कुशीवर झोपावे. जास्त थकवा आल्यास शवासन मध्ये झोपावे. नंबर 36, ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी उजव्या कुशीवर झोपावे. बीपीवाल्यांसाठी असं झोपणं फार योग्य मानलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.